श्री रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर आणि भगवंताच्या चरणी मन पूर्णपणे समर्पित झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या भक्तिभावाचा आणि नामस्मरणाच्या गोडीचा अनुभव देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की भगवंताच्या नामाची आणि त्याच्या चरणांची ओढ मनामध्ये इतकी वाढली आहे की त्याच्याबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडतात. मनाला आता दुसरीकडे वळणं कठीण झालं आहे. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. न राहे रसना बोलता आवडी, पायी दिली उडी माझ्या मने, मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावे, मी तो माझ्या भावे अनुसरले, तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुते, माझी तो हे गती झाली आता. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या मनामध्ये भगवंताच्या चरणाविषयी निर्माण झालेली अत्यंत तीव्र भक्ती आणि ओढ आपल्याला जाणवते. पहिले चरणात महाराज म्हणतात, न राहे रसना बोलता आवडी, पायी दिली उड्या माझ्या मने. याचा भाव असा आहे की भगवंताबद्दल बोलताना माझ्या जिभेला समाधानच होत नाही. भगवंताचे नाम घ्यावे, त्याच्याबद्दल बोलावे, त्याचे गुण गावे अशी मनामध्ये सतत इच्छा निर्माण होते. आणि महाराज म्हणतात की माझ्या मनाने भगवंताच्या चरणी उडी घेतली आहे. मंडळी, एखाद्या गोष्टीची मनाला खूप आवड निर्माण झाली की आपण त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो. पण संत तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्था यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. त्यांच्या मनाला भगवंताच्या नामाची गोडी लागली आहे, म्हणूनच त्यांचं मन पुन्हा पुन्हा पांडुरंगाच्या चरणांकडे धावतं. पुढे महाराज म्हणतात, मानिल त्या तुम्ही ऐका स्वभावे, मी तो माझ्या भावे अनुसरले. याचा भाव असा आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही आणि तुमच्या स्वभावाप्रमाणे वागा, पण माझं मन ज्या भावनेने भगवंताच्या मागे लागले आहे त्या भक्तीच्या भावनेने मी त्याचा मार्ग स्वीकारला आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा आणि अनुभव वेगळा असतो. कोणाला भक्तीचा मार्ग आवडतो, कोणाला ज्ञानाचा, कोणाला सेवा करण्याचा. पण तुकाराम महाराजांचं मन मात्र पांडुरंगाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे रमलं आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुते, माझी तो हे गती झाली आता. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी फिरा, अनेक मार्गाचा विचार करा, पण माझी अवस्था आता वेगळी झाली आहे. माझं मन भगवंताच्या चरणी स्थिर झालं आहे. मला आता दुसरीकडे भटकण्याची गरज वाटत नाही. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुते, माझी तो हे गती झाली आता. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी फिरा, अनेक मार्गाचा विचार करा, पण माझी अवस्था आता वेगळी झाली आहे. माझं मन भगवंताच्या चरणी स्थिर झालं आहे. मला आता दुसरीकडे भटकण्याची गरज वाटत नाही. मंडळी, हा भक्तीमधील मनाच्या स्थिरतेचा सुंदर अनुभव आहे. जसं नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते आणि तिचा प्रवास पूर्ण होतो, तसंच भक्ताचं मन भगवंताच्या चरणी स्थिर झालं की त्याची भटकंती थांबते. आजच्या जीवनात आपण सतत काहीतरी शोधत असतो. अधिक पैसा, अधिक सुख, अधिक प्रसिद्धी, अधिक मानसन्मान. पण एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट हवी असते. मनाला पूर्ण समाधान मिळत नाही. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मनाला खरा आधार भगवंताच्या नामामध्ये मिळू शकतो. भगवंताच्या नामाची गोडी लागली की मनाला बाहेरच्या गोष्टींच्या मागे सतत धावण्याची गरज कमी होते. मंडळी, याचा अर्थ संसार सोडून द्यायचा असं नाही. आपली कामं करायची, आपली कर्तव्य पार पाडायची, कुटुंबाची काळजी घ्यायची, पण या सगळ्याच्या मध्ये मनामध्ये भगवंताचं नाम ठेवायचं. आपण काम करत असताना मनामध्ये पांडुरंगाचं स्मरण ठेवू शकतो. प्रवास करताना नाम घेऊ शकतो. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण भगवंतासाठी देऊ शकतो. हळूहळू मनाला त्या नामाची गोडी लागते आणि मग स्वतःहून त्याच्याकडे ओढलं जातं. या अभंगातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. भगवंताच्या नामाची गोडी एकदा मनाला लागली की मनाची भटकंती हळूहळू कमी होते. जग आपापल्या मार्गाने चालत राहील, लोक आपापल्या मताने बोलत राहतील, पण आपल्या मनाला ज्या मार्गावर शांतता मिळते त्या मार्गावर श्रद्धेने चालत राहायचं. म्हणून चला, आपल्या मनाला पांडुरंगाच्या नामाची गोडी लावूया, त्याच्या चरणी मन अर्पण करूया आणि मनापासून म्हणूया, पांडुरंगा, माझं मन तुझ्या चरणी स्थिर ठेव, तुझ्या नामामध्ये माझं मन रमू दे, तुझ्या भक्तीची गोडी वाढू दे आणि संसारातील धावपळीमध्येही तुझं स्मरण माझ्या मनातून कधीही दूर जाऊ देऊ नकोस. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.